दादा, नांदेडमध्ये जी काही घटना घडली त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यामध्ये आपण काही माहिती घेतली आहे का? शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा नेमका काय साठा आहे किंवा त्या संदर्भात काही अपडेट आपण घेतले? नांदेडमध्ये लहान बालकांच्या संदर्भामध्ये जी काही दुर्दैवी दुःखद घटना घडलेली आहे, मला वाटतं की ताबडतोबीने मी स्वतः नाशिकचं आपलं सिव्हिल हॉस्पिटल असेल, नाशिक महानगरपालिकेचे रुग्णालय असतील, अगदी मालेगावपासून तर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा मी स्वतः घेतलेला आहे आणि आता थोड्या वेळाच्या नंतर मी प्रत्यक्ष भेट द्यायला पण तिकडे जाणार आहे. मला वाटतं की या क्षणाला असं दुःखद कुठेही काही प्रकार घडलेला नाही. जिथपर्यंत औषधे गोळ्यांची जी काही उपलब्धता असते ती पुरेपूर आहे. दादा, केवळ पुढचे 15 दिवस पुरे इतकाच औषधांचा साठा आहे अशा प्रकारचं पत्र जिल्हा रुग्णालयांनी शासनाला लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे केवळ 15 दिवस पुरे इतकाच औषधांचा साठा शिल्लक आहे. ही एक त्याची रुटीन प्रोसिजर असते आणि त्याच्यासाठी जो काही त्याला निधी वगैरे लागणार आहे तर तो निधी पण उपलब्ध आहे. त्याच्यामुळे हा काही अडचणीचा विषय नाही. आपण दादा हा रुटीन प्रोसेस सांगत असले तरी यामागे कारण असं की 15 ऑगस्ट पासून जो औषधं सरकारने मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे अतिरिक्त ताण जिल्हा रुग्णालयावर आलेला आहे आणि त्याच्यामुळे ही औषधांचा तुटवडा निर्माण झाला. प्रश्न एक. आणि दुसरं म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जे 10 कोटी रुपये आपण मंजूर केले 23-24च्या याच्यामध्ये बजेटमध्ये जिल्हा रुग्णालयाला औषध खरेदा, त्याचा 90% निधी जो आहे तो त्या प्राधिकरणाकडे वर्ग केला आहे. या विषयाच्या संदर्भामध्ये काल कॅबिनेटमध्ये परवाच्या कॅबिनेटमध्ये चर्चा संपन्न झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि आरोग्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्याही संदर्भात निर्णय झालेला आहे. निधीची कुठलीही अडचण येणार नाही. काल एक दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली. आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये एक नवजात बाळ जे आहे तर ते तिथल्या डॉक्टरच्या हातून हलगर्जीपणामुळे पडलं आणि त्या बाळाचा मृत्यू झाला तिथे. यापूर्वी देखील अनेकदा अशा घटना घडतात, मात्र त्या समोर येऊ दिल्या जात नाही किंवा त्याच्यावर कारवाई होत नाही. दादा, या संदर्भात आपण काही माहिती घेत आहात का? नाही, आता आपण जो काही विषय पुढे ठेवला आहे मी स्वतः त्याची चौकशी करेन. यासोबतच गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ज्या पद्धतीचे लेझर लाईट वापरण्यात आले होते त्याच्यामुळे काही तरुणांना डोळ्यांचे त्रास झाले. काल नेत्र तज्ज्ञ जे आहेत नाशिकमध्ये त्यांनी हा विषय पुढे आणला, पण पोलिसांनी दादा त्या नेत्र रुग्णांचीच म्हणजे जे डॉक्टर्स आहेत त्यांचीच तपासणी सुरू केली आहे. उलट गणेश मंडळांवर कारवाई होणं अपेक्षित होतं, पण या डॉक्टर्सला आता चौकशीच्या फेऱ्यात अडकवायचा प्रयत्न केला आहे. आपण सांगता मी आणखी सविस्तर माहिती घेईल. तत्राव म्हणजे ज्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईट्स जिकडे लावले गेले होते, माझी माहिती आहे की पोलीस विभागाने काही डीजेंवर त्या ठिकाणी गुन्हे पण दाखल केलेले आहेत. तर या लेझरच्या संदर्भात काही धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी पण या संदर्भामध्ये मला वाटतं की चिंता व्यक्त केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आता एक सगळीकडेच या संदर्भामध्ये चर्चा संपन्न होते, निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये धोरणात्मक निर्णय संपन्न होईल. दादा, नवरात्र उत्सव पण आता येतोय तर त्यामध्ये देखील डीजे लेझरचा वापर होणार आहे, तर त्या संदर्भात काही माहिती आणि अशी चर्चा पण आहे की डीजे ला परवानगी मिळणार नाही. मला असं वाटतं की बघा, डीजे असेल, लेझर हे किरणं असतील, हे लाईट्स असतील मोठ्या क्षमतेचे, तर एक मानव जातीला जर यामुळे जर अपाय होण्याची शक्यता आहे तर या संदर्भामध्ये सगळ्यांनीच मिळून निर्णय करण्याची आवश्यकता आहे. एक काही वर्ग असा पण असतो की ज्याला एक वाजंत्री वगैरे त्याची एक आवड असते, परंतु कोणतीही पण गोष्ट एका मर्यादेमध्ये काही हरकत नाही आणि त्या मर्यादेच्या पलीकडे जर त्याच्यातनं जर शरीराला इजा होणार असेल
तर अशा गोष्टी आपल्याला टाळाव्याच लागतील. मग नवरात्र महोत्सव असू दे किंबहुना कुठलाही सण उत्सव असू दे. दादा, राजकीय प्रश्न आहे. 5 वर्षांसाठी महायुतीचे मुख्यमंत्री अजित पवार असं फडणवीसांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे शिंदे गटातल्या नेत्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या चर्चा सध्या सुरू आहे. विशेषतः त्याच्या- मुनगंटीवार आणि बावनकुळेंनी देखील भाजपचा मनातला मुख्यमंत्री अजित पवार अशा पद्धतीचे दोन्ही नेते. त्याच्यासोबतच तुम्ही फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट पूर्ण तुम्ही फक्त अर्ध असं बोलताय. फडणवीस साहेब म्हटलेले आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबच राहतील आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच पुढच्या निवडणुका संपन्न होतील, हे फडणवीस साहेबच बोललेले आहेत. जनतेच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच आहेत. ज्या पद्धतीने झपाट्याने निर्णय होत आहेत, सर्वसामान्यांचे निर्णय होत आहेत. आता एक नाभिक समाजाचं मंडळ आपली चर्चा चालू होती. जीवा महालांचं प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न करायचा आहे आणि त्यांनी आनंद व्यक्त केला की आमच्या समाजाच्यासाठी शासनाने महामंडळ घोषित केलंय, त्याची अंमलबजावणी कार्यवाही सुरू आहे. मला वाटतं की सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन त्यांची प्रगती कशी साध्य होईल, आपल्या या महाराष्ट्राची प्रगती कशी होईल, असे चांगले निर्णय. आता महिला सन्मान धोरण घोषित करण्यात आलंय संभाजीनगरच्या कॅबिनेटमध्ये. त्याच्यातनं महिलांना अतिशय दूरगामी त्याचे सकारात्मक निर्णय आपल्याला दिसून येणार आहेत. आता एका स्टॉलला आपण भेट द्यायला जातो नाशिक पंचायत समितीच्या तिथे. महिला बचत गटांच्यासाठी एका छोट्याशा स्वरूपामध्ये तिकडे स्टॉल लावण्यात आलेले आहे आणि ते प्रत्येक तालुका पातळीवर प्रत्येक शहरांमध्ये आता आपण उभे करणार आहोत. सांगायचं तात्पर्य की अनेक चांगले निर्णय ज्या पद्धतीने होत आहेत त्याच्यामुळे शेतकरी बांधव असतील, कामगार असतील, विद्यार्थी असतील, महिला भगिनी असतील, ज्येष्ठ मंडळी असेल, सर्वांना आनंद आहे. नाही, पण हे फडणवीस हे सुद्धा म्हणाले की अजितदादांना 5 वर्षांचा मुख्यमंत्री करू. हे सुद्धा कदाचित पुढचे मुख्यमंत्री असतील असं त्यांना एक प्रकारे संकेत द्यायचे होते का? पुढचे म्हणजे कधीचे? या टर्म नंतर पुढच्या टर्ममध्ये. आता राज्यभरामधले पालकमंत्री बदलले, पण राजकीय क्षेत्रात अशी चर्चा आहे की गिरीश महाजन आणि भुजबळ तुम्हाला हरवू शकले नाही. नाही. असा काही विषय नाही आणि तुम्ही आणखी त्याच्यात पालकमंत्री या संदर्भातले निर्णय सर्वस्वी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय घेत असतात. ते जे निर्णय घेतात त्याचं अनुपालन करणं आमची जबाबदारी असते. दादा, पूर्वी 10 शिवसेनेच्या 10 नेत्यांना ईडीच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. ईडीची कारवाई जी आहे समज बजावण्यात आलं होतं, अशा प्रकारचा आरोप शरद पवारांनी केलेला आहे. काय 10 नेत्यांना, शिवसेनेच्या 10 नेत्यांना ईडीचं समज आलं होतं आणि त्यानंतर हा सगळा सत्तांतराचा पाठ जो आहे तो समोर आला असं पवार साहेब म्हणतात. त्याच्यावरच देवेंद्र फडणवीसही असं म्हणाले की 2017 असेल किंवा 19 असेल या काळामध्ये शरद पवार आमच्याशी चर्चा करत होते, मग ते कोणत्या एजन्सीला घाबरून करत होते, जसं तुमच्यावर आता आरोप केले जातात. आता हे सर्व वरिष्ठ पातळीवरचे विषय आहेत, बरोबर. मग फडणवीस साहेब असतील, माननीय पवार साहेब असतील, ते याची उत्तर देऊ शकतात. महाविकास आघाडीच्या काळातील विकास कामांना थेट जो हे ब्रेक लावण्यात आला होता त्याला आता मंजुरी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्या सरकारने. त्यामुळे कोर्टातल्या 80हून अधिक ज्या याचिका होत्या त्या देखील निघालेल्या. याचं असं स्पष्ट होतंय का आपल्या सरकारने आधीच्या कामांना स्थगिती दिलेली होती? पाठीमागच्या सरकारने पण हेच केलं होतं. त्या काळामध्ये स्थगिती देण्यात आल्या होत्या. पितृपक्षानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होईल असं बोललं जात आहे. भाजप 10-2-2 हा भाजपचा फॉर्म्युला आहे, तर शिंदे गटाचा आणि राष्ट्रवादीचा. मी फार लहान कार्यकर्ता आहे
मंत्रिमंडळ असेल किंवा वरिष्ठ पातळीवरचे जे निर्णय असतात ते माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय हे चर्चा करून त्या ठिकाणी संपन्न करत असतात. साहेब, पण पालकमंत्री पदाची जी चर्चा होती की नाशिक आणि रायगड हेच का रखडलंय, यामागचे कारण काय, परत बदल होऊ शकतात का, काय? मी आपल्याला पहिले पण सांगितलं, हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहे. त्याचं अनुपालन करणं शिवसैनिक म्हणून आमची जबाबदारी आहे. पण असे म्हणतात नाशिकमध्ये छगन भुजबळांपाठोपाठ गिरीश महाजन देखील नाशिक. आजही काम करत असताना मी माननीय भुजबळ साहेब असतील, माननीय गिरीजी महाजन साहेब असतील, त्यांच्याशी चर्चा, त्यांचं मार्गदर्शन घेऊनच आपण सगळेजण मार्गक्रमण करतो. दादा, मात्र पण काल भुजबळ छगन साहेबांचा भुजबळ दावा असं असा आहे, बोलले का 6 आमदार हे नाशिकचे आहेत, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये, आणि जे सातवे आमदार आहेत म्हणजे कोसकर ते देखील आमचेच आहे. काल भुजबळ असं बोलले, तर दावा हा राष्ट्रवादीच करतोय नाशिकवर, असं वाटतं? नाही, मला वाटतं की या विषयावर मी परत एकदा सांगू इच्छितो की या संदर्भातला निर्णय घेणं ही सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत. दादा, आगामी काळामध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट अर्थात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांचा एक प्लॅन तयार करून केंद्र सरकारच्या केंद्रातल्या नेत्यांना द्यायचा आहे. त्यासाठीची योजना आपल्याकडनं आखली जाते का? नाशिक लोकसभा असेल, दिंडोरी लोकसभा असेल, या ज्या आपल्या विभागामध्ये येतात, आता मालेगाव, धुळे असेल, इकडच्या लोकसभांचा काही अभ्यास आपल्याकडनं सुरू करण्यात आलेला आहे का? मला वाटतं की निवडणुकांची तयारी तर प्रत्येक पक्ष ज्याच्या त्याच्या पद्धतीने करत असतो. पक्ष बांधणी करणं, जास्तीत जास्त त्या पक्षाला यश कसं मिळेल, पक्ष कुठलाही असू दे, ते त्याचं काम करत असतात. आता साहजिक आहे, आता आमची जी काही महायुती आहे, त्या महायुतीचे जास्तीत जास्त 45+ जे मिशन आहे ते आम्ही पूर्ण करणार. रश्मी शुक्लांची कारकीर्द थोडीशी वादग्रस्त ठरली होती फोन टॅपिंग प्रकरणात. त्याच राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली. मुनगंटीवारांनी त्याचं तसं ट्विट केलं आणि थोड्या वेळात परत ते ट्विट डिलीट करण्यात आलं. नेमकं काय सुरू आहे सर? नाही, मला या संदर्भातली माहिती नाही. थोडं सिव्हिल जातं.